नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सारंग हा रडत असतो आणि शर्वरी सुद्धा. तर ऐश्वर्या आणि सुमित्रा हे सर्वजण तेथे असतात. कुणाचं मन लागत नसतं. तेव्हा मात्र ऐश्वर्या ही अगदी खुश असते. तेव्हा शर्वरी रडतच ही सारंगला विचारते की अरे गुलाब कुठे गेला. तेव्हा सारंग म्हणतो की तो घरी गेला, त्याच्या बायकोला बरं नव्हतं म्हणून तो सांगून गेला. तेव्हा आजी म्हणते की अगं पण त्याने स्वयंपाक केला आहे की नाही आणि तो सुद्धा केलेला नाहीच का. तेव्हा ऐश्वर्या पुढे येते आणि मुद्दाम आयशा म्हणजे इतकं समंजसपणा दाखवते की आजी अहो मी सर्वांसाठी स्वयंपाक करते आणि सर्वांच्याच आवडीचं असं काहीतरी करते. आणि अशी नम्रपणे ती सुमित्राला विचारते की आई अहो काय करू. तेव्हा सुमित्रा म्हणते की काही कर, मला भूकच नाही. तेव्हा शर्वरी म्हणते की आई अगं अशी कशी तुला भूक नाही, कुणामुळे तू स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं मग काय करू शर्वरी, अगं माझी बुद्धी चालेनासी अशी झाली, नेमकं काय करू आणि काय नाही असे होते. तर सुमित्रा रडत हे सर्व म्हणत असते कारण तिचं कोणत्याही गोष्टीत मन तर लागत नसतं. अगं जानकी आणि ऋषिकेश असे वागूच कसे शकतात. अगं माझा काही गैरसमज होतो का, जे दिसते तेच घडते ना. शर्वरी विचारते की म्हणजे आई तुला नेमकं काय म्हणायचं. तर सुमित्रा म्हणते की असे की अगं यांनी म्हणजे नानांनी जानकीकडे बोट दाखवलं पण त्यांना मात्र दुसरं काही सुचवायचं तर नव्हतं ना, त्यामुळे खरंच मला खूप टेन्शन आले, काय करू आणि काय नाही असे कळेनासे झाले. म्हणून सुमित्राला सुद्धा जे काही हे झाले ते काही पटत नसतं. तिचा जानकीवर इतका विश्वास असतो की जानकी असे काही करेल म्हणून नाना नक्की दुसरं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतील आणि तिचा नेमकं दुसरा गैरसमज झाला असेल अशी तिची खात्री पटत असते. तेव्हा ऐश्वर्याचा चेहरा लगेच पाहण्यासारखा होतो की तिने इतके सर्व काही करून सुद्धा सुमित्रा असे म्हणते म्हणजे नक्की आता काहीतरी करावे लागेल असा विचार ती करते. तेव्हा मात्र तेल घालण्यासाठी आजी तर मध्ये असते आणि ती सुमित्राला आणखीन कान भरण्याचा प्रयत्न करते की हे बघ अगं सुमित्रा, एकदा माणसाचा विश्वासघात जर झाला तर तो सावरायला खूप वेळ लागतो. अगं तुझ्या मनामध्ये जानकीची जी छबी आहे ना त्यामुळे तू कोढ्यात पडते, पण आता गुंता सुटलेला आहे, तू कशाला इतकं टेन्शन घेते. अगं नानासाहेबांना सुद्धा हेच म्हणायचं होतं की मला जानकीनं जिन्यावरून ढकललं हेच तुला सांगण्याचा ते प्रयत्न करत होते. त्यामुळे त्या जानकीचा भोळा चेहरा मात्र तू मनातून काढून टाक, तिच्यावर विश्वास ठेवायचं बंद कर. कसे आहे हे तुला माहिती आहे का, तू आहे भोळी, प्रामाणिक आणि सरळ, परंतु जिला तुझ्याबद्दल इतका राग होता, तुझ्या नवऱ्याच्या वाईटावरती उठली होती, तिला मात्र तू माफ करू नकोस. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो आई, म्हणजे आता जानकी आणि ऋषिकेश दादा हे घर सोडून गेले आणि त्याचा दोष म्हणून लोक तुम्हाला जबाबदार ठरवतील असं वाटतं ना तुम्हाला. मग हाच विचार तुमच्या मनात तर आला असेल ना. तेव्हा सुमित्रा फक्त मान डोलावते. त्यामुळे आई प्लीज तुम्ही हा विचार करू नका, स्वतःला गिल्टी फील करू नका. अहो जानकी वहिनीने नानांना जिन्यावरून ढकलून दिले तरी सुद्धा तुम्ही त्यांना आपल्या घरात ठेवून घेणार होत्यात का. आणि बरं चला ठीक आहे, एकदा आपण तो सुद्धा विचार करून बघूयात की जर त्यांना आपण घरात ठेवून सुद्धा घेतले असते, जानकी वहिनीने जर त्यांचा गुन्हा कबूल केला असता तर आपण त्यांना ठेवून घेतलं असतं, परंतु जानकी वहिनीने मात्र तसं काही केले नाही. आणि ऋषिकेश दादा एवढं सर्व होऊन सुद्धा त्यांची बायको चुकते, ती चुकली, तिने हे सर्व चुकीचे केले हे सर्व सोडून ते तरी सुद्धा तिची बाजू घेतात. त्यांना काही न बोलता ते फक्त तुमच्याशी भांडत होते, आपल्याच आईशी ते वाद घालत होते. हे योग्य आहे का आई. अहो नको नको ते तुम्हाला बोललेत आणि एवढं करून सुद्धा चोराच्या उलट्या बोंबा. अहो ते स्वतः हे घर सोडून गेले, त्यांनीच ही चौकट ओलांडली, त्यामुळे आई तुम्ही काहीच केलेलं नाही. मनाला इतकं वाईट वाटून घेऊ नका आणि त्याचा दोष तुम्ही स्वतःला देऊन स्वतःला दोषी मात्र मानू नका आणि पुन्हा मात्र त्यांना घरात घेऊच नका. मी काय म्हणते आई तुम्हाला कळतं ना. म्हणून ऐश्वर्या आणखीन कान भरण्याचा प्रयत्न करते कारण तिला याची भीती असते की सुमित्रा आईने त्यांना माफ करून जर परत घरात घेतले तर पुढची तयारी ती आत्ताच करत असते. तेव्हा सुमित्रा मात्र काही उत्तर न देता आपल्या रूम मध्ये निघून जाते, कुणाचं काही ऐकून न घेता. तेव्हा शर्वरी सुद्धा लगेच घाईने सुमित्राच्या मागे जाते. तर सारंगला हे सर्व बघून आणखीन रडू येते. सारंग रडत म्हणतो की आजी अगं खरंच दृष्ट लागली कुणाची तरी आपल्या घराला, सर्व काही होत्याचं नव्हतं झालं. अहो स्वप्नात विचार सुद्धा केला नव्हता की असे काही या घरात घडेल म्हणून. तेव्हा ऐश्वर्या लगेच आजीला खुणावते की याकडे लक्ष द्या. सारंग म्हणतो की कधीच असा विषय नव्हता, कधीच विचार सुद्धा नव्हता की असा इतका काळा दिवस आपल्या घरात येईल. तेव्हा ऐश्वर्या तर ही डोक्याला हात लावून घेत आणि सारंग तर खूप डोक्याला हात लावून रडत असते. तेव्हा ऐश्वर्या नाटकी ही सारंगला खोटी समजूत दाखवायला प्रयत्न करते. अहो सारंग प्लीज तुम्ही शांत व्हा, अहो रडू नका, प्रत्येकाच्या घरात हे सर्व काही थोडेफार वाद होत असतात. अहो घरोघरी मातीच्या चुली आणि हे बघा लोक आपल्याबद्दल
घराबद्दल चर्चा करतात. मग त्यांच्याच घरात प्रॉपर्टीवरून वाद होत नसतील का? अहो सारंग, घर म्हटल्यानंतर वाद हा होतच राहतो आणि जो वाद असतो तो घरच सोडवतो आणि जो वाद वाढवतो तो घराबाहेर जातो, इतकंच काही फरक असतो. त्यामुळे सारंग, तुम्ही फारसा असा विचार करत बसून नका. नानांच्या रूम मध्ये जा, त्यांची काळजी घ्या, त्यांच्याकडे लक्ष द्या, काय हवं नको याकडे लक्ष द्या आणि उठा बघू. असे बोलून सारंग लगेच उठतो आणि नानांच्या रूम मध्ये जातो. तेव्हा ऐश्वर्या आणि आजी दोघीच असतात. तेव्हा आजी लगेच उठते आणि ऐश्वर्याला म्हणते की वाव, खरंच वा गुंडी, म्हणजे खरंच, आणि तिची पाठ थोपाडते, तिला शबासकी देते. अगं जी बॅट मला गेल्या 10 वर्षात बाजूला करता आली नाही, अगं तू मात्र एका क्षणात अलगदशी बाजूला केली. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आजी, वीट तर हलवली आहेस मी, पण आता इथे माझं साम्राज्य मी या घरात उभं करीन आणि माझ्या साम्राज्यात त्या जानकीला मी नक्की भीक मागायला लावेल. आजी विचारते की अगं ती भीक कशी मागेल, मला एक गोष्ट सांग. अगं ती भीक कशी मागेल, तिच्या हातून काय गेलं, घर आणि सोनं, पण तिच्या नवऱ्याकडे मात्र पैसे तर असतीलच. सेव्हिंग केलेले कंपनीच्या अकाउंट मधून काही पैसे असे त्यांनी साचून ठेवलेलेच असतील. त्या पैशातून त्यांना छोटंसं घर मात्र बांधता येईल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की त्यांना नाही बांधता येणार. आजी विचारते की अगं कसे काय? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की कारण त्यांचे पंख मी अगोदरच छाटून टाकले. तेव्हा आजी विचारते की अगं पण ते कसं? कारण ऐश्वर्याने सर्वांचे म्हणजे ऋषिकेश आणि जानकीचं जे काही अकाउंट असतं ते फ्रीज करून ठेवलेलं असतं. तेव्हा ऐश्वर्या सांगू लागते की मी आपल्या कंपनीतील अकाउंटला फोन करून ऋषिकेशचे सगळे अकाउंट फ्रीज करायला सांगितले. त्यानंतर ऋषिकेश आणि जानकी ओवी बाहेर येतात आणि जात असतात, परंतु त्याच वेळेस त्यांना कंपनीतील जे अकाउंटर असतात त्यांचा कॉल येतो आणि त्यांचे ऋषिकेशचे सर्व काही अकाउंट हे फ्रीज केलेले आहे असे ते सांगतात. ते ऐकून ऋषिकेशला खूप मोठा धक्का बसतो. ऋषिकेश विचारत असतो की असे झालेच कसे? अहो जोशी, ते माझे पैसे आहेत, कुणाच्या मेहरबानीवर नाही, स्वतःच्या कष्टावर ते पैसे मी कमवलेले आहेत आणि हे सर्व तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून केले? तर जोशी जे काही सांगतात तर ते ऐकून ऋषिकेशला धक्का बसतो आणि जानकी हे सर्व ऐकत असते. जानकीला सुद्धा हे सर्व ऐकून आणखी मोठा धक्का बसतो. जोशीने सांगितल्यानंतर ऐश्वर्या मॅडमच्या सांगण्यावरून हे सर्व केले. तर ऋषिकेश म्हणतो की अच्छा, म्हणजे ती बाई आता ह्या थराला सुद्धा इतक्या खालच्या जाऊ शकते. मग ठीक आहे, तुम्हाला सुद्धा कळेल की हा ऋषिकेश रणदिवे काय आहे तो. आणि लगेच ऋषिकेश आपल्या हातातील मोबाईल रागाने फेकून देतो. पॉकेट मधील जे काही एटीएम असतं तो सुद्धा काढतो आणि सर्व ते कार्ड तो फेकून देतो. तेव्हा जानकी पुढे येते. जानकी म्हणते की ऋषिकेश, अहो काय करतात हे, काय आहे हे सर्व, काय प्रकार आहे? तेव्हा ऋषिकेश हा खूप वैतागलेला असतो. ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं त्यांनी आपले अकाउंट सुद्धा फ्रीज केले. अगं आपल्याकडे पैसा असून तो सुद्धा आपण वापरू शकत नाही. जानकी, अगं पैसा असून आपल्याला तो वापरता येत नाही, आपल्या हक्काचा, आपल्या कष्टाचा. परंतु जानकी, खरंच मी या सर्वांवर विश्वास ठेवला, खरंच मी खूप मोठी चूक केली, मी खरंच खूप मूर्ख होतो. अगं खरं वागून मी सर्व काही आपले पैसे हे कंपनी अकाउंटवर सेव्हिंग केले, कारण मला हे माहिती नव्हतं की पुढे जाऊन आपलेच माणसं आपल्याला धोका देतील आणि आपल्याशी असे वागतील, म्हणून याची मला कल्पना नव्हतीच. तेव्हा जानकी म्हणते की पण ऋषिकेश आता काय करायचे? तेव्हा ओवी जो फेकून दिलेला फोन असतो तर ते घेऊन येते आणि ऋषिकेशच्या हातात देते की बाबा हा तुमचा फोन, आणि विचारते की बाबा आता आपण कुठे जायचे, आपलं दुसरं घर आहे का? तेव्हा ऋषिकेश आणि जानकी या दोघांना खूप वाईट वाटतं. ऋषिकेश खाली बसतो आणि आपल्या ओवीच्या चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरून म्हणतो की नाही बाळा, आता आपल्याकडे दुसरं घर नाही आणि आता आपण कुठे जाणार आहोत हे सुद्धा मला माहिती नाही, परंतु एक बाप आणि नवरा म्हणून मी तुम्हाला वचन देते, तुमच्या दोघींची मी खूप चांगली काळजी घेईल, काही तुम्हाला कमी पडून देणार नाही. आणि तेवढ्यात आपले जे काही गुलाबदादा असतात तर खरंच गरीबाला जाण असते परंतु श्रीमंताला मात्र जाण नसते, असं काही हा बघण्याचा अर्थ होतो. म्हणजे जे काही आपले गरीब नोकर गुलाबदादा असतात तर ते आज जानकी आणि ऋषिकेशसाठी मायेने धावून येतात, कारण एका गरीबाला जर प्रेमाने जवळ केले तर एक गरीब सुद्धा गरीब मदतीच्या वेळेस धावून येत असतो, परंतु आपले सख्खे धावून येत नाही असा याचा अर्थ होतो. आणि गुलाबदादा आपल्या जानकी आणि ऋषिकेशच्या या वाईट परिस्थितीसाठी धावून येते. ऋषिकेश आपल्या ओवी बाळाला म्हणत असतो की ओवी बाळा, माझ्याकडे आता काही नाही, परंतु आपलं शून्यातून मी आपलं जग निर्माण करेन आणि आपण आपलं नवीन घर लवकरच तयार करू. हे सर्व गुलाबदादा ऐकतात. गुलाबदादाच्या डोळ्यामध्ये चटकन पाणी येतं. गुलाबदादा पाणी पुसतात आणि पुढे येतात. तेव्हा ऋषिकेश जानकी आणि ओवी यांना मिठीत घेतो आणि प्रेमाने ते सर्व त्रिकोणी कुटुंब एकमेकांच्या मिठीत येतं. गुलाबदादांना हे सर्व प्रेम बघून डोळ्यामध्ये पाणी येतं. तेव्हा ओवी घट्ट ऋषिकेशला मिठी मारत विचारते की बाबा, अहो पण आता आपण कुठे जायचं? तेव्हा
तेव्हा लगेच आपले गुलाबदादा म्हणतात की माझ्या घरी चला, दादासाहेब वहिनीसाहेब तुम्ही माझ्या घरी चाला. तर ऋषिकेश, जानकी आणि ओवी गुलाबदादांकडे अगदी म्हणजे आनंदाने पाहत असतात. गुलाबदादा इतक्या प्रेमाने म्हणतात की अहो मन मोठं करून की तुमचं घर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ह्या गुलाबदादाचंच घर तुमचं आहे असे समजा. तेव्हा ऋषिकेश हा खूप स्वाभिमान असतो. ऋषिकेश म्हणतो की नाही गुलाब, अरे हा तुझा मोठेपणा आहे, मी सर्व काही समजू शकतो, पण नात्यांनी मात्र माझे चांगले डोळे उघडले, त्याच्यामुळे कुणावर आता मला भार व्हायचं नाही. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की काय भार? अहो दादा कसला भार? आणि इतकं म्हणजे मी काही परका आहे असे का बोलतात तुम्ही माझ्याशी? गुलाबदादांना आणखीन वाईट वाटतं आणि त्यांच्या डोळ्यात खूप पाणी येतं. अहो दादासाहेब ते घर सुद्धा तुमचंच आहे आणि तुमच्याचमुळे ते घर चालतं. तुम्ही तुमचंच घर समजा आणि माझ्या घरी अगदी प्रेमाने चला. दादासाहेब तुम्हाला आठवते का, तुम्ही माझं लग्न लावून दिलं होतं आणि जो काही आज सुखाचा संसार चालू आहे तो केवळ तुमच्यामुळे. त्यामुळे काही मनात संकोच न बाळगता प्लीज तुम्ही माझ्यासोबत आपल्या घरी चला. तेव्हा गुलाबदादा घरी येण्यासाठी ऋषिकेश आणि जानकी समोर हात सुद्धा जोडतो आणि रडत खूप विनवण्या करत असतो की त्यांच्या घरी राहायला चला, असे परख मानू नका. अहो तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत, ते कधीही न फिटणारे असे उपकार आहेत, परंतु देवाने मात्र मला ते उपकार फेडण्याची एक संधी दिलेली आहे, तरी सुद्धा ते उपकार नाही भेटू शकत. परंतु प्लीज तुम्ही मात्र माझ्या घरी चला आणि मला तुमची सेवा करण्याची एक संधी द्या, तरच खरंच माझे हे जन्म सार्थक होईल. आता फक्त तुम्ही नाही म्हणू नका, माझ्या घरी चला आणि त्यासाठी हवं तर मी तुमच्या पाया पडतो. चला आता आपण घरी जाऊयात. ओविताई चल आपण आता घरी जाऊयात. गुलाबदादांच्या डोळ्यामध्ये ते प्रेमाचं आणि बंधन आणि त्या प्रेमाचं पाणी आणि ऋषिकेश जानकीविषयी असणारी प्रेमाची भावना दिसून येते. गुलाबदादा आपल्या हातात त्यांची बॅग घेतो. गोविनी साहेब चला, दादासाहेब चला, ओवी ताई चला असे म्हणतो. ओवीच्या हाताला धरतो. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी एकमेकांकडे बघत असतात. तर गुलाबदादा खूप आग्रह करत असतो की वहिनी साहेब चला. तेव्हा जानकी ऋषिकेशचा हात धरते आणि जायला ती आग्रह करते. तेव्हा गुलाबदादा खुशून ओवीला म्हणतो की ओवी ताई चल आता आपण घरी जाऊयात. आणि शेवटी ते गुलाबदादांच्या घरी येतात. तेव्हा गुलाबदादा आपल्या सोसायटीत ऋषिकेश, जानकी आणि ओवीला घेऊन येतो. तेव्हा काही शेजारचे लोक असतात गुलाबदादाशी गप्पा करतात. तेव्हा गुलाबदादा त्यांच्याशी हसून बोलतो की काय मुलाची फी भरली की नाही, आणि हे बघ ओवीताई अशाच गमती असतात आमच्या सोसायटीमध्ये असं ते सर्व सांगत असतात. परंतु समोर तर एक गंमत वेगळीच असते, म्हणजे गुलाबदादांची बायको ही खूप भांडखोर असते आणि ती शेजारच्या बाईशी खूप भांडत असते की अगं नाही, मी तुला या सोसायटीच्या बाहेर काढलं तर नावाची सगुना नाही, माझ्या पापडावर धाड घालतेस काय? अगं जर तू माझ्यासारखे पापड बनून दाखव, स्वतःला मात्र काही येत नाही आणि माझ्या पापडावर डोळा ठेवते असे म्हणून ती एका शेजारच्या बाईशी खूप भांडत असते. तेव्हा ऋषिकेश, जानकी एकमेकांकडे बघतात. ओवी मात्र खूप घाबरते. आता गुलाबदादांना एक कळत नाही की हिला शांत कसे करावं, परंतु ते तुला खुणवण्याचा खूप प्रयत्न करतात, परंतु त्यांची सगुना कुठे ऐकायला तयार असते. तेव्हा हातात काठी घेते आणि त्या बाईवरती हात काठी उघडत म्हणते की ए आता तू माझ्या दारामध्ये पापड चोरण्यासाठी तुला दाखवतेस. तेव्हा ती बाई तेथून पळून जाते, परंतु काठी मात्र गुलाबदाच्या पाठीत पडणार. तोच लगेच वळून पाहते तर ऋषिकेश आणि जानकी तिला समोर दिसतात. तेव्हा ओवीला तर खूप हसायला येतं. तर गुलाबदादा म्हणतात की अगं काय करतेस? अगं आपल्या घरी आलेल्या माणसाचे स्वागत तू अशा प्रकारे करते का? तेव्हा सगुना म्हणते की दादा वहिनी मी तुमच्या पाया पडते. सगुना लगेच ते दोघांच्या पाया पडायला घाईने जाते. तर जानकी म्हणते की सगुना अगं राहून दे राहून दे. सगुना म्हणते की मला कुठे माहिती होतं की तुम्ही माझ्या पाठीमागे उभे आहात म्हणून. मी म्हटलं की ती पापड चोर. ओवीला हसायला येतं. ओवी म्हणते की पापड चोर? आणि कोण कोण पापड चोर? तेव्हा सगुना म्हणते की अगं तीच ना ती सुशीला, आता गेली ना पळून ती. जाऊन दे, तिच्याकडे लक्ष देऊ नका, खूप मोठी स्टोरी आहे तिची ऐकण्याची. तुम्ही माझ्या घरी आलात, तुमच्या पायाने खरंच मला आनंद झाला म्हणून ती त्यांना घरात यायला सांग. आणि ओवीला म्हणते की चल ओवी तू सुद्धा. जे काही शेजारी लोक बघत असतात तर सगुना त्यांना धावून जाते की तुम्ही काय बघतात, जा आपापल्या घरी. तर सर्व शेजारी सगुनाला घाबरून पळून जातात. त्यानंतर मात्र इकडे ऐश्वर्या तर राणीसारखी राहायला सुरुवात करते आणि ती आपल्या डॅडाला हे सर्व सांगण्यासाठी अगदी आतुरतेने फोन करते आणि सर्व काही सांगते. तर ते ऐकून सयाजीरावांना तर खूप आनंद होतो आणि जोराने हसतात. काय आणि जो त्यांचा गडी असतो मन्या, तर त्याला म्हणतो की तोंड काय बघतो, जा गावात आणि 10-20 किलो मिठाई घेऊन ये आणि अख्ख्या गावाला वाट. आणि सूर्याला म्हणतो की जा आज तुम्हाला सर्वांना माझ्याकडून दारू आणि मटणाची पार्टी आहे, जा तुम्ही आता तुमचा एन्जॉय करा. साठी बंदोबस्त सर्व काही व्यवस्थित करून ठेवा. आणि कावेरीला सुद्धा आवाज देतो की कावेरी बाई
अहो काहीतरी आज गोडाधोडाचं करा, जिलेबी पुरणपोळी किंवा काहीतरी करा. तेव्हा ऐश्वर्या ही सर्व ऐकत असते. ऐश्वर्या म्हणते की डॅडा अहो शांत वेट जरा, काय चाललं तुमचं, स्वतःला आवरा जरा, स्वतःला आवरा. तेव्हा सयाजी म्हणतो की अगं काय आवरा काय आवरा, अगं सयाजीराव विखे पाटलांच्या मुलीची जीत आहे ती आज. अगं बाजार समितीचा अध्यक्ष जेव्हा झालो तेव्हा इतका आनंद मला होणार नाही तितका आनंद आज तू जे काही केले त्यामुळे झाला. अगं खरंच तुझ्या पोरी बुद्धीला आणि जिद्दीला हिमतीला आणि खरंच मानले मी. तेव्हा ऐश्वर्या खुश म्हणते की डॅडा अहो सर्व खानदानी मिळाले आणि तो सर्व वारसा तर तुमच्याकडूनच माझ्याकडे आला. त्यामुळे डेडा मी तुम्हाला आता जे काही सांगते की आता हे बाजार समितीचे स्वप्न तुम्ही सोडा, आता आपण फक्त अख्ख्या मुळशीवर राज्य करायचं. सयाजीराव खुश म्हणतो की अगं करू, अख्ख्या मुळशीवर काय अख्ख्या जगावर आपण राज्य करू. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की पण जसे आजी सांगतात तसे आपण सावध राहायला मात्र नक्की हवं. जानकी फक्त घराच्या बाहेर गेली, मुळशी बाहेर नाही. तेव्हा सयाजी म्हणतो की अगं ती तर आताच कुठे घराच्या बाहेर पडली, मग आता गावाच्या बाहेर म्हणजे मुळशीच्या बाहेर सुद्धा ती लवकरच पडेल, त्याची तू काळजी मात्र तू करू नको, निवांत रहा असे बोलून लगेच सयाजी फोन ठेवतो. त्यानंतर इकडे गुलाबदादा आणि सगुण हे जानकी ऋषिकेश ओवीला आतमध्ये घेऊन येतात. त्यांना बसायला सांगतात तर ते खाली बसतात आणि सगुण विचारते की कसे काय येणे केले इकडे. तेव्हा गुलाब म्हणतो की अगं सगुणा कशाला इतक्या चौकशा करते, इतक्या कुठे चौकशा करायच्या असतात का, सारखी आल्यापासून बडबड करते, जा ते सामान अगोदर आतमध्ये ठेव. तेव्हा सगुण म्हणते की अय्या आता हे सामान कुणाचं म्हणायचं. तेव्हा गुलाब म्हणतो की अगं हे सामान दादासाहेब आणि वहिनी साहेबांचं आहे. तेव्हा सगुणा म्हणते की अरे वा तुम्ही कुठे बाहेर चाललात का. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा गुलाब डोक्याला हात लावून घेतो आणि अगं माझी माई, अगं ते जर बाहेर जात असते तर इकडे कशाला आले असते. दादासाहेब आणि वहिनी साहेब आजपासून आपल्या घरी आपल्याकडे राहणार आहेत. सगुणा तर म्हणते की काय आपल्या घरी आणि खूप जोरात ओरडते. तेव्हा गुलाब दादा तिचा हात धरतो आणि हात जोरात दाबतो. तेव्हा सगुणा हसून म्हणते की हो का. गुलाब म्हणतो की जा तू त्यांच्यासाठी पाणी घेऊन ये. सगुणा म्हणते की हो आणते. तर गुलाब हा ऋषिकेश जानकीला म्हणतो की आमची सगुणा म्हणजे, आणि लगेच त्यांची बॅग आतमध्ये ठेवतो आणि जानकी ऋषिकेशला परत तो त्या पलंगावर बसायला सांगतो. तेव्हा सगुणा पाणी घेऊन येते आणि त्यांना पाणी प्यायला देते. तर गुलाबदादा म्हणत असतात की आमची सगुणा म्हणजे, आणि सगुणा ही गुलाबकडे बघत तिच्या चेहऱ्याचे हावभाव त्याला दाखवत असते, कारण ते राहू नये असे तिच्या चेहऱ्याच्या हावभावावरून दिसून येते. आणि लगेच डायरेक्ट ती त्यांच्या समोर म्हणते की अहो गुलाब म्हणजे मला तुमच्याशी बोलायचं, चला जरा बाजूला येतात का. म्हणून ती गुलाबदादांच्या हाताला धरते आणि त्यांना बाहेर बोलायला घेऊन जाते. तेव्हा ऋषिकेशच्या डोळ्यात पाणी येतं आणि त्याला जो काही सर्व घडलेला प्रकार आहे तो सर्व त्याला आठवतो. त्याच्या सर्व काही ते दृश्य डोळ्यासमोर येतं. म्हणजे आज ज्यांना तो इतकं आपल्या जीवापेक्षा प्रेमाने मानत होता, जीवाच्या पलीकडे त्यांच्याकडे प्रेम करत होता, ते शर्वरी सारंग सुद्धा ते सुद्धा त्यांनी त्यांना झिटकारले. असे सर्व काही ऋषिकेशला सर्व आठवते की सख्ख नातं सुद्धा हे कधीही सख्ख नसतं. परंतु गुलाबदादा आज मदतीसाठी धावून आलेले आहेत हे सर्व काही ऋषिकेशच्या डोळ्यासमोर येतं. सुमित्राने सुद्धा जानकीचा किती अपमान करून तिला या घराच्या बाहेर काढले हे सर्व ऋषिकेशला आठवते. त्यानंतर इकडे सगुणा ही गुलाबदादाला थोडंसं बाहेर बाजूला घेऊन येते आणि गुलाबदादावर ओरडते की काय हो हे सर्व काय चाललं तुमचं, तुमचे दादा वहिनी इकडे आपल्या घरी का आलेत आणि ते किती दिवस राहणार आहे हे अगोदर मला सांगा. तेव्हा गुलाबदादा तिचे तोंड दाबतो. अगं सगुणा जरा हळूच बोल. तेव्हा सगुणा म्हणते की हे बघा आपलं घर तुम्हाला इतकं मोठं वाटतं का, आळस द्यायचं म्हटल्यानंतर भिंतीला हात लागतात, त्यांना आपण आपल्या घरी कसे ठेवायचे ते तुम्ही मला सांगा. आपली गैरसोय होणार नाही का, तुम्ही तर डायरेक्ट येथे त्यांना घेऊन आलात, विचारण्याची काही पद्धत वगैरे आहे की नाही, हा सर्व काय मॅटर आहे तो मला कळायलाच हवा. गुलाबदादा म्हणतो की अगं जरा हळूच बोल, मी तुला सर्व काही व्यवस्थित सांगतो की दादासाहेब आणि वहिनी साहेब यांच्या घरामध्ये खूप मोठा मॅटर झालेला आहे आणि ज्या काही ऐश्वर्या त्या मॅडम आहे ना त्यांनी हे सर्व कटकारस्थान करून हे सर्व केलं आणि त्यांना घराच्या बाहेर काढण्यासाठी सांगितलं आणि तिने सर्वांना पटवून दिले की वहिनी साहेबांनी नानासाहेबांना ढकलले म्हणून. आणि नानासाहेबांनी सुद्धा सर्वांसमोर वहिनी साहेबांकडे बोट दाखवले आणि घरातील सर्व वातावरण हे तापलेले आहे म्हणून रागाच्या भरात दादासाहेब आणि वहिनी साहेब यांनी घर सोडलं. अगं मग त्यांना आपण आसरा द्यायला नको का आणि त्यांना असे बेघर होताना आपण आपल्या डोळ्यांनी बघायचे का. अगं म्हणून मी त्यांना आपल्या घरी घेऊन आलो. तेव्हा सगुणा म्हणते की अहो हे सर्व ठीक आहे, परंतु जर आई साहेबांना ही खबर लागली तर तुमची वाट लागणार नाही का, आणि यांना जर तुम्ही येथे
आपल्या घरात ठेवून घेतले हे त्यांना कळाले तर तुमची नोकरी जाणार नाही का? तेव्हा गुलाबदादा म्हणतात की अगं जाऊन दे ती नोकरी. गुलाबदादांना नोकरीची सुद्धा अपेक्षा नसते. मी कुठेही कोणाला घाबरणारा नाही. अगं नोकरी तर अनेक मिळतात परंतु दादासाहेब आणि वहिनीसाहेब यांच्यासारखे माणसं आपल्याला शोधून सुद्धा कुठेही नाही मिळणार. तेव्हा जोपर्यंत ते आपल्या घरात आहे तोपर्यंत आपल्याला जमेल तितके आपण त्यांच्यासाठी करत राहायचे. तू जा आतमध्ये आणि त्यांचं जेवणाचं काय ते बघ जरा. सगुना म्हणते की हो करते, बेसन संपलंय, पीठ घेऊन या. पिठलं करायचं मला. तेव्हा गुलाबदादा म्हणतो की आणतो आणि लगेच पायात चप्पल घालतो. किरकिर मात्र करू नकोस. आणि गुलाबदादा लगेच घाईने जातात तर सगुना डोक्याला हात लावून घेते आणि काय नुसती पिरपिर किरकिर आणि इतकी काम असून सुद्धा आणखीन काम वाढून ठेवलंय आणि त्यांना आसरा नाही. त्यांच्या आसराईचं काय मी लोणचं टाकू का? यांची सेवा करून यांचा पगार वाढणार आहे असे वाटते. आम्ही खातोय खवणे आणि हे मात्र घरात घेऊन आले पाहुणे. आणि जोरात आपली झटक्यात वेणी मागे टाकते आणि आत यायला लागते तर इकडे ऋषिकेशच्या डोळ्यात सर्व काही आठवून ते पाणी येत असते. तेव्हा जानकी त्याच्या जवळ येते. ऋषिकेश अहो काय झालं, खूप टेन्शन मध्ये दिसतात असे विचारते. कसला विचार करतात तुम्ही? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हाच विचार करतो की खरंच आयुष्य किती बेघर झालं. कधी स्वप्नात सुद्धा मी आज विचार केलेला नव्हता की आपल्याला दुसऱ्याच्या घरात राहण्याची वेळ येईल म्हणून. खरंच जानकी कधी कधी आपली माणसं सुद्धा परक्यासारखी वागतात आणि जी परकी माणसं आहेत ती आपली नसताना सुद्धा आपल्याला इतकं जीव लावतात. तेव्हा जानकी म्हणते की अहो इतक्या टोकाचा विचार का करतात? जी आपली माणसं आहेत ती आपल्याकडे परत येतात, नाहीतर आपण शहाणपणा दाखवायचा, आपण त्यांच्याकडे जायचे. तुम्हाला खरं सांगू का, मला अजून सुद्धा वाटतं की आपण एकदा आईंशी बोलायला हवं, त्यांना आपलं म्हणणं कळायला हवं. तेव्हा ऋषिकेशला राग येतो. ऋषिकेश म्हणतो की त्याची काही गरज नाही. जानकी आपलं म्हणणं, आपली बाजू, त्यांना त्याचं काहीच घेणं देणं नाही. त्यामुळे आई सुद्धा आणि ऋषिकेश लगेच शांत होतो. कारण आई त्याला म्हणायचं नसतो आणि लगेच म्हणतो की रणदिवेशा त्या बाईशी मला बोलण्याचा कोणताही हक्क नाही आणि त्या रणदिवे बाईशी बोलण्यासाठी मला तू फोर्स करू नकोस. मी तिच्याशीच काय परंतु मुळात त्या घरातील कोणाशीच बोलणार नाही. तेव्हा ओवी आणि जानकीला खूप वाईट वाटतं. हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ऋषिकेश प्रेमाने जानकी आणि ओवीला जवळ घेतो आणि कोणीही नसलं माझं तरी सुद्धा माझ्याकडे इतकं सुंदर असं माझं कुटुंब आहे आणि ते कुटुंबाला मी कधीही दुःखात नाही बघू शकत आणि ते कुटुंब सुद्धा मला नाही दुःखात बघू शकत. तेव्हा जानकी म्हणते की अहो अजून कोणीतरी असे आहे की जे तुम्हाला कधीच दुःखात नाही बघू शकत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की असे कोणी नाही. तर जानकी म्हणते की आहे. आणि तेवढ्यात जानकी ओवीला जेवण भरवत असते आणि तो सौमित्र अवंतिका आलेले असतात आणि गुलाब त्या दोघांना घेऊन येतो. त्या दोघांना बघून त्यांना खरंच खूप आनंद होतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.